असू द्या, विश्वासाची अतिशय गरज आहे. तुम्ही संसारिक जीवन जगत असताना संसारामध्ये विश्वास पाहिजे, व्यापार जीवन जगत असताना व्यापारामध्ये विश्वास पाहिजे, राजकारणात तर बोलायच, राजकारणात सुद्धा विश्वासाची गरज आहे. पण चला महाराज, या नाशवान व्यवहाराकरता जर विश्वास लागत असेल तर हा अविनाशी भगवान परमात्मा आहे, हा अविनाशी परमार्थ आहे. या परमार्थासाठी विश्वास लागणार नाही का? महाराज तर एके ठिकाणी बोलत असताना म्हणतात, परमार्थाचं खरं भांडवल, भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चयी दास, न पाहे मागील ते वास, उडती चोच सेवेसाची, भांडवल गाठी तरी विश्वास. परमार्थाचं खरं भांडवल हे विश्वास सांगितलेलं आहे, म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास गरजेचा आहे. महाराज, तुमचाही माझ्यावरती विश्वास होता, बाबा म्हटला होता 10 वाजता संपवतो म्हणून, पण महाराज तुमचाही अविश्वास होण्यासारखं तुम्हाला वाटायला लागलं. अभंगाच्या एका चरणाचं चिंतन माझ्या बुद्धीप्रमाणे मी मांडलेलं आहे. एकदा मोठ्या प्रमाणे भगवंताचं भजन करू आणि उरलेल्या 5 मिनिटांमध्ये पुढच्या 2 चरणाचा सरळ सरळ भाव सांगून या ठिकाणी थांबू. सर्वांनी भजन करू. रब्बार
विश्वास तो करी, विश्वास तो करी, स्वामी वारी सता, विश्वास तो करी, विश्वास तो करी, विश्वास तो करी, स्वामी वारी सता, विश्वास तो करी, विश्वास स्वामीवरी सत्ता. विश्वास असणं अतिशय गरजेचं आहे. मग आमचा विश्वास नाही का आहे, तर दृढ विश्वास असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे कितीही संकट आलं तरी सुद्धा विश्वासापासून न ढळणं याला दृढ विश्वास असणं म्हणतात. प्रल्हादाचं उदाहरण सर्वांना माहिती आहे. किती संकट आले पण मला थोडा सुद्धा भगवंताला विसरला नाही, नारायणाला विसरला नाही. विश्वासाचं लक्षण सांगत असताना जरी हे आकाश पडोप आहे, ब्रह्म गोड हुंडा जाय गोड वानळ त्रिगुण काय करी मी तुझीच वाटत आहे काय विठोबा. हे दृढ विश्वासाचं महाराज या ठिकाणी लक्षण आहे. दृढ विश्वास असेल तर भगवंतावरती सत्ता गाजवता येते. भगवंताला आपण महाराज म्हणजे भगवंतावर सत्ता गाजवणं म्हणजे भगवंताला काम सांगणं. त्याला उठ म्हणलं की उठतो, बस म्हणलं की बसतो. अनेक उदाहरणं सांगता येतील. अशा विश्वासू भक्ताच्या घरी भगवान परमात्मा नांदतो, काम करतो. एवढंच नाही, विश्वासू भक्ताला ऐश्वर्य भोगायला देतो. कोणाला दिलं तर नामदेव रायांना महाराज आपल्या जागेवरती उभं करतो, म्हणजे नामदेव रायांना आपला ऐश्वर्य देतो. सुदाम देवाला आपल्या सिंहासनावरती आरूढ करतो, म्हणजे सुदाम देवाला आपला ऐश्वर्य भोगायला देतो. सकळ भोगिका होय त्याचे. ठीक आहे महाराज, आम्ही विश्वास ठेवला. आमच्या विश्वासाने भगवंत आमच्याकडे आला. आलेल्या भगवान परमात्म्याला आम्ही ठेवायचं कुठे? महाराज म्हणतात, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, गोपाळ राहे तिथे चित्त निर्मळ करा. चित्त निर्मळ केलं की गोपाळ येऊन राहतो महाराज. चित्त जर निर्मळ असेल ना, सर्वसामान्य म्हणजे या ठिकाणी जर चित्त निर्मळ असेल तर भगवंत येतो. असं तर आपण प्रमाण आहेतच, पण चित्त जर निर्मळ असेल तर अशा घनघोर अरण्यामध्ये जन सुद्धा महाराज या ठिकाणी येतं. का? गुरुजींचं चित्त निर्मळ आहे. गुरुजींचं चित्त निर्मळ. आपण सर्वजण एकत्रित आलो की नाही? एकत्रित आलो. मला चित्त निर्मळ करणं म्हणजे काय? आमचं चित्त निर्मळ नाही का? बघा, ज्यांच्या चित्तामध्ये संसार आहे, ज्यांच्या चित्तामध्ये विषय आहे, ज्यांच्या चित्तामध्ये विकार आहे, मला त्यांचं चित्त निर्मळ आहे. बरोबर आहे ना? नाही, सर्व ज्यांनी बाजूला सारलेलं आहे, नवे सर्व बाजूला ज्यांनी सारलं त्यांचं चित्त निर्मळ झालेलं आहे. आणि मग असं चित्त निर्मळ ज्याचं झालं त्यांच्या चित्तामध्ये भगवंत येऊन राहतो. भगवंत राहण्याची जागा कोणती असेल तर हे चित्त आहे साठविला हरी, जिही हृदय मंदिरी नवे कृष्ण तो पदीय पंकज पंजरांते. महाभारतामध्ये गोड चिंतन आलंय, हे चिंतनाला वेळ नाही, तर कृष्ण तो पदीय पंकज पंजरांते अत्येव मे विशुतो मानस राजहंस प्राण प्रयाण समये कपवात कित्ते कंठावरोधन विदो स्मरणम कुतस्ते. देवा,
ती सुभद्रा म्हणते माझ्या हृदयरूपी पिंजऱ्यामध्ये आपण राजहंस पक्षी म्हणून विराजमान व्हावं. म्हणजे या हृदयरूपी पिंजऱ्यामध्ये भगवंताला साठवता येतं, पण त्याच्यासाठी आपल्याला महाराज काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, हे सर्व निमावे लागतात, काढून द्यावे लागतात, मग भगवंत आतमध्ये येतो. म्हणून चित्त निर्मळ करा. चित्त निर्मळ केलं की देव येतो. नवे नवे देव आलेला भगवान परमात्मा सर्व ऐश्वर्य भोगायला देतो. ऐश्वर्य भोगण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. विश्वास ठेवला की विकार करून जातात. विकार करण्यासाठी काया वाचा मनाने दास व्हावं लागतं. अशा पद्धतीने या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मी अगोदरच बोललो ना अधिकार ना सेवा, पण या ठिकाणी आपण उभं केलं आणि एवढे सुंदर प्रमाण चाली ऐकल्यानंतर मोहच आवरला नाही बरं का. थोडस पुढे गेलो, मालक आज्ञा मोडली बरं का, मालक आज्ञा मोडली, पण असो महाराज गोड आनंद आहे, गोड चिंतन. इथे महाराज ही रम्यताच एवढी सुंदर आहे, जे वातावरणच गुरुजींनी एवढं सुंदर केलेलं आहे. इथे मीच काय महाराज, कितीही महाराज या ठिकाणी उभं कोणालाही जरी केलं तरी सुद्धा चिंतनामध्ये कसा वेळ जाईल हे कोणालाच कळणार नाही. अशी रम्य आणि सुंदर अशी म्हणजे विचार आपोआप स्फुरत चालतात. असे सुंदर भूमी आहे. त्याचं कारण ही त्यागातून उभी राहिलेली नवे नवे वैराग्याची भूमी गुरुजींच्या रूपाने महाराज या ठिकाणी प्रफुल्लित झालेली आहे. गुरुजींचा एवढा सुंदर संकल्प, एवढं सुंदर भारत त्यांनी आपल्या मानव मनावरती मशागत करून सुंदर हा भक्तिरूपी मळा या ठिकाणी फुलवला. आणि या मळ्याचा सुगंध आता इथेच नाही बरं का, पूर्ण महाराष्ट्रभर म्हणण्यापेक्षा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळातील उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती, ज्यांची अशी कीर्ती मला चराचरामध्ये मग शंभू काका असतील, मला सर्व हा परिवार असेल. या परिवाराची कीर्ती आमच्या गुरुजींनी सुंदर हा परिसर या ठिकाणी भक्तिमय केलेला आहे. सुंदर भगवंताचे मंदिर, त्याचप्रमाणे आणखीनही आता आल्यानंतर माहिती मिळाली की पाठीमागे भगवान या ठिकाणी ब्रह्मलीन भगवान बाबांचं मंदिर आणि तुकोबारायांच्या मंदिराची संकल्पना गुरुजींनी या ठिकाणी केली. ती संकल्पना मी तर असं म्हणेल महाराज, जोपर्यंत गुरुजी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये आहे तोपर्यंत ते मंदिर या ठिकाणी पूर्णत्वाला जावं. म्हणजे त्यांनी हा सोहळा डोळ्यांनी बघावा एवढीच इच्छा अंतःकरणामध्ये धारण करून त्या ठिकाणी झालेली सेवा भगवंताच्या चरणी विश्वमौली ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. ज्या संतांनी ज्ञान दिलं त्यांचं एका मोठ्या प्रेमाने भजन ज्ञानेश्वर Thank you.